सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा श्लोक 10वा आणि ओवी क्रमांक 604 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदी. अर्थात आणि माझ्या ठिकाणी अनन्य योगाने म्हणजे वासुदेवाहून श्रेष्ठ कोणी नाही अशा चित्त समाधानाने अढळ भक्ती, एकांत, निर्भय, पवित्र प्रदेशात राहणे, अरण्य, नदीकाठ इत्यादी प्रदेशांचे सेवन करणे, सामान्य प्राकृत जणांच्या समूहात मिसळण्याची आवड नसणे ही ज्ञानसाधने आहेत. आणि मी वाचुनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचितीही जयाचा केला. ज्याने काया वाचा मने करून असा निश्चय केला आहे की परमात्म्या वाचून या जगतात दुसरी चांगली वस्तू नाहीच. शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचुनी वास न पाहतियान. ज्याच्या शरीराने, वाचेने व मनाने अशा कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की या जगतात माझ्या वाचून दुसरे काही पाहण्यासारखे नाही. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेणे आपण या म्हासेज केली एकी. फार काय सांगावे, ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व माझे ऐक्य करून जणू काय माझ्या स्वरूपाचा बिछानाच केला. रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे तिये कांतेचे निपाडे एक सरला जो. ज्याप्रमाणे आपले पतीशी समागम करण्यास जातेवेळी स्त्रीचे मनात मुळीच शंका येत नाही, त्याप्रमाणे माझ्याबरोबर ऐक्य करण्यास ज्याला शंका येत नाही. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळी जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. ज्याप्रमाणे गंगा समुद्रास एकदा मिळाल्यावरही त्यातच मिळून असते, त्याप्रमाणेच माझे ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मलाच भजतात. सूर्याच्या होण्याज होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. सूर्याचे प्रभेचा सूर्याबरोबर उदय होतो व अस्ताबरोबर लय होतो, हे पारतंत्र्य जसे प्रभेसच शोभते. पै पाणी याचिये भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. तसेच वाऱ्याने पाण्याच्या सपाटीवर जे पाणी उसळून वर येते त्यास लोक लाटा असे म्हणतात, परंतु पाहू गेले असता ते खरोखर पाणीच असते. जो अनन्यू या परी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. याप्रमाणे एकरूप झाला असूनही जो माझी सेवा करीतो तोच मूर्तिमंत ज्ञान होय. आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया. अशा मनुष्यास पवित्र तीर्थे, उत्तम तपोवने व गुहा या ठिकाणी राहण्याची आवड असते. शैलकक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरानये. पर्वतांच्या गुहा व सरोवरांची तीरे या ठिकाणी राहावयाची ज्याला विशेष आवड असते व ज्यास शहरात राहणे आवडत नाही. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. ज्याला एकांतवासाची फार आवड असते व मनुष्यवस्तीत राहण्याचा कंटाळा असतो तो ज्ञानाची मनुष्यरूपी मूर्तीच होय. आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची ये निवृत्ती लागी सांगो. हे सुबुद्धिमंता, तुला ज्ञानाच्या स्पष्टीकरणार्थ आणखी काही लक्षणे पुढे सांगतो. श्लोक 11वा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानै यदतोऽन्यथा. अर्थात आत्मा व अनात्मा यांच्या विवेकज्ञानामध्ये सतत गढून जाणे व तत्वज्ञानाचा अर्थ, फल जो मोक्ष त्याचे आलोचन करणे हे सर्व ज्ञान म्हणजे ज्ञानाचे साधन आहे असे सांगितले आहे.
याच्या उलट ते अज्ञान होय. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते ते एक वाचून याने जिये भवस्वर्गाती ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. त्या एका ज्ञानाशिवाय संसार व स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ती सर्व ज्ञाने अज्ञानच आहेत असे ज्याच्या मनाने पक्के घेतले आहे. स्वर्गो जाणे हे सांडी भवविषयी कानी झाडी दे अध्याज्ञानी बुडी सद्भावाची. म्हणून तो स्वर्गास जाण्याची इच्छा सोडून देतो, संसाराविषयीची वार्ताही कानाने ऐकत नाही व अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी सद्भावाने बुडी मारतो. भंगलिये वाटे शोधून या अव्हांटे निधीजे जेवी निटे राजपंथे. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी नीट शोध घेऊन आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने जातो, तैसे ज्ञान जाता करी आघवेंची एकीकडे सारी मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. त्याप्रमाणे ज्ञानमात्राविषयी विचार करून इतर ज्ञाने टाकून देऊन आपले मन व बुद्धी अध्यात्मज्ञानाकडेच लावतो. म्हणे एक हेची आथी येर जाणणे ते भ्रांती ऐसे निकुरेसी मती मेरू होय. त्याचप्रमाणे इतर ज्ञान भ्रांतीमूलक आहे असे म्हणून जो आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्मज्ञानाकडे लावतो. एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला. ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रांप्रमाणे ध्रुव केव्हाही हालत नाही त्याप्रमाणे अध्यात्मज्ञान संपादन करण्याविषयी ज्याचा निश्चय ढळत नाही तयाची या ठाई ज्ञान या बोला नाही आन. जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो. त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करते यात शंका नाही आणि अशा प्रकारे त्याचे मनात जे ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो मद्रूप होतो. तरी बैसलेपणे जे होये ते बैसताची बोले न होये तरी ज्ञानातया हे सरिसा पाडू. ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जेवणाकरिता पानावर बसला असता जेवणास सुरुवात केल्याशिवाय तो जेवावयास बसला असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाचे प्राप्तीची इच्छा झाल्यावर ज्ञान मिळाल्याशिवाय त्याला ज्ञानी असे नाव प्राप्त होत नाही, तरी त्याची त्यासारखीच योग्यता आहे. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. आणि तत्वज्ञानापासून जे एक फळ प्राप्त होते ते ज्ञेय होय, त्याच्यावरच त्याची सरळ दृष्टी जाते. एरहवी बोधा आलेनी ज्ञाने तरी ज्ञेय न दिसेची मने तरी ज्ञान लाभू ही न मने जाहला सांता. एरहवी ज्ञानाचा लाभ झाल्यावर जर ज्ञेय हाती लागले नाही तर ज्ञानाचा लाभ होऊनही न झाल्याप्रमाणे आहे असे आम्ही समजू. आंधळेनी हाती दिवा घेऊनी काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायांची जाय. आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याचा त्याला काय उपयोग आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करून जर आत्मदर्शन झाले नाही तर ते व्यर्थ होय. जरी ज्ञानाचेनी प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होनी. जर ज्ञानाचे प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर ती बुद्धी आंधळ्याप्रमाणे निरर्थक होय. म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली वस्तूची आघवी ते देखे ऐशी व्हावी बुद्धी चोख. म्हणून त्या ज्ञानाने जिकडे पाहावे तिकडे परमात्माच दृष्टीस पडतो अशी ज्याची बुद्धी स्वच्छ झाली आहे. या लागी ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेनी उन्मेखे आथिला जो. म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने दाखविलेले ज्ञेय जो पाहतो त्याच ज्ञानाने जो संपन्न झाला आहे. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.